तर या ठिकाणी पर्यटक येत असतात. अतिशय सुंदर असं या ठिकाणी सहली देखील येतात. राजाचे झेंडे या ठिकाणी फडकवले जातात. आपल्या सोबत या ठिकाणी आलेले शिवभक्त आहेत. कुठून आलेत, कशा पद्धतीचे नियोजन आहे त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत. दादा काय नाव, कुठून आलात? माझं नाव ज्ञानेश्वर भोसले. मूळ आम्ही सातारचे आहे. किती जण आलात तुम्ही इकडं? मी आणि माझा मुलगा आलोय, दोघ जणी चालू. म्हणजे आता रविवारचं या ठिकाणी लोक हा. येत आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणचं शिवनेरीवरचं नियोजन आहे? शिवनेरी आता मी आतापर्यंत भरपूर किल्ले फिरलो, पण आता माझ्या मुलाला म्हणजे मुलासाठी दाखवायसाठी पहिला राजाचं जिथं जन्म झाला ते दाखवण्यासाठी तुम्ही हा पहिला किल्ला मी माझ्या मुलाला आता शिवनेरीवर म्हणजे जिथं जन्म झाला तो पहिला किल्ला मुलाला दाखवायसाठी मी आलो. आता शिवनेरी होताना काय काय गोष्टीची तुमची उणीव जाणवली? कशा पद्धतीची स्वच्छता असेल किंवा काय काय गोष्टी करणं गरजेचं या ठिकाणी आहे? जे थोडी पडझड झालेली आहे ती व्यवस्थित केली पाहिजे. बाकीच्या ठिकाणी तर व्यवस्थित आहेच, फक्त जास्त करून कचरा वगैरे आहे ना तो कमी झाला पाहिजे, कमी प्रमाणात झाला पाहिजे. गडकोट संगोपन कुठं करण्यात सरकार कुठं कमी पडते काय वाटतं? किल्ल्याकडे थोडं दुर्लक्ष आहे सरकारचं. थोडी पडझड वगैरे टाके वगैरे आहेत पाण्याचे, हे थोडे स्वच्छ केले पाहिजे सरकार. नक्कीच मुलांना आदर्श देण्यासाठी या ठिकाणी पालक शिवभक्त या ठिकाणी घेऊन येत असतात. त्यांना गडकोट संगोपन या ठिकाणी केलं काय पाहिजे असं त्यांचं मत आहे. कारण जे पिढी नवीन पिढी येणार आहे त्यांना सांगायचं काय, राजाचं महत्व काय हे दाखवण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्या मुलाचा जन्म झाल्यावर पहिल्यांदा त्यांना किल्ला शिवनेरी हा दाखवण्यासाठी त्यांचे वडील या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. अतिशय सुंदर हा उपक्रम, ही शिवभक्ताची एनर्जी या ठिकाणी नक्कीच सुंदर असं नियोजन आहे.